नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केले या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते। प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं सच मम प्रियः। परि आनिकांची दिठी नावेक जैसा स्फटिकची भासे उदक। तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचारचिंतन करत आहोत। भगवत शरणागती करणारे मायेतून तरुण जातात, पण सर्व प्राणी मात्र अंतकरणाच्या दोषामुळे किंवा आसुरी प्रकृतीचा अंगीकार केल्यामुळे, पापकर्माच्या प्रभावामुळे किंवा मायेचा ज्यांच्यावर पगडा आहे, अशा अनेक दोष दृष्टिकोनातून सर्व मानव मात्र भगवंताची शरणागती करत नाही। परंतु शरणागती करणारे मात्र 4 आहे आणि ते पुण्यकर्म करतात। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। एक आहे आर्त, दुसरा भक्त आहे जिज्ञासू, तिसरा भक्त आहे अर्थार्थी आणि चौथा भक्त, त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात। या 4 भक्तापैकी जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये भगवंताची जी भक्ती घडते ते निरनिमित्त घडते। त्याला कोणत्याही निमित्ताच्या आलंबनाची गरज नाही। जसं की आर्त भक्तीच्या भक्तीला संकट हे आलंबन आहे। अर्थार्थी भक्ती जो करतो त्या भक्ताच्या भक्तीला अर्थ कामना आहे, प्रयोजन आहे, निमित्त आहे। किंवा जिज्ञासू असणारा भक्त, त्याच्या अंतकरणातली जिज्ञासा हे त्याच्या भक्तीचं निमित्त आहे। परंतु ज्ञानी भक्ताच्या बाबतीमध्ये मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही। करणे शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य किंवा करणे शब्दाचा अर्थ होतो क्रिया। ज्ञानी भक्ताची जी क्रिया असते की नाही, ती क्रिया प्रयोजनाच्या अभावातून घडत असते। म्हणजे सकाम भाव तर कोणताच नाही, निमित्तही कोणतं नाही, पर निर्निमित्त निरुपचार त्यातही पुन्हा निरतिशय भक्ती त्याची घडते। आणि म्हणून भगवान म्हणतात, हा ज्ञानी भक्त सदैव माझ्या स्वरूपामध्ये राहणार आहे। तेषां ज्ञानी नित्ययुक्तः, तो कायमच माझ्या स्वरूपामध्ये राहतो। त्याची भक्ती ही अनन्य भक्ती आहे किंवा त्याच्या भक्तीचा विषय केवळ मी एक परमात्माच आहे, म्हणून तो इतर भक्तांच्या पेक्षा विशेष आहे आणि वेगळा आहे। त्याचं हे काही लक्षण अपूर्व आणि अलौकिक आहे। इतर भक्तांच्या ठिकाणी ज्या भावना दिसतात त्या भावना ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी अनुभवाला येत नाही। बरं, इतरांचा बोध वेगळा आहे, त्यांच्या बोधामध्ये द्वैत आहे आणि ज्ञानी भक्ताच्या बोधामध्ये द्वैताचा पूर्ण अभाव आहे। अद्वैत स्वरूपाला अभेद स्थितीला प्राप्त झाल्यानंतरही कल्पित भेद आणि कल्पित द्वैताचा अंगीकार करून त्याच्या जीवनातला भक्तीचा व्यवहार होतो। म्हणून त्याचं सर्व निरतिशय प्रेम माझ्यावर आहे, कारण तो मला माझा आत्मा मानतो आणि मीही त्याला माझा आत्माच मानतो। आणि मग मानवाचं सर्वात जास्त प्रेम आपल्या स्वतःवर असतं। इतरावर केलं जाणारं प्रेम ते आपल्यासाठी असतं आणि आपल्यावर केलं जाणारं प्रेमसुद्धा आपल्यासाठीच असतं। म्हणून इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयासं इति प्रेम आत्मनीक्षते। पंचदशिकारांचं म्हणणं आहे, इतरावर केलं जाणारं प्रेम तत्प्रेमार्थ, ते जे प्रेम आहे ना अन्यत्र केलं जाणारं, ते आपल्या आत्मस्वरूपासाठीच असतं। म्हणजे आपल्यासाठी आपल्याला इतर आवडतात आणि आपण आपल्यासाठीच आपल्याला आवडत असतो। आणि ज्ञानी महात्मा मला स्वतःचा आत्मा मानतो, मीही त्याला आत्माच म्हणतो, म्हणून तो अतिशय मला प्रिय आहे आणि मीही त्याला अतिशय प्रिय आहे। सगळ्या भक्तांची लक्षणं भगवान सांगतात। आर्त भक्त आरतीच्या निमित्ताने भजन करतो, जिज्ञासू भगवत तत्वाला जाणण्यासाठी माझी भक्ती करतो, अर्थार्थी भक्ताला काही ना काहीतरी कामना असते,
त्या कामनेमध्ये प्रकार दोन आहे. एक लौकिक कामना, दुसरी पारलौकिक कामना. सुग्रीवाची आणि विभीषणाची लौकिक कामना आहे. उपमन्यू आणि ध्रुव बाळाची अलौकिक पारलौकिक कामना आहे. पण ते अर्थार्थी भक्तामध्ये तो प्रसंग त्यांच्या जीवनातला संग्रहित करता येईल. पण चौथा मात्र ज्ञानी भक्त आहे. काहीच प्रयोजन नाही, प्रयोजन नाही पण भक्ती केल्याशिवाय राहत नाही. आणि असा जो ज्ञानी भक्त आहे ना, त्याच्याच भक्तीचं भगवंतावर ऋण होत असतं, इतर भक्ताचं ऋण होत नाही. ते व्यवहारामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो की सेना महाराज एकदा भगवंताच्या वारीला आल्या. फक्त दृष्टांत एका अंगानेच घ्यायचा असतो, सर्वांगाने घ्यायचा नाही किंवा कोणत्याही भक्तांच्या जीवनातले आपल्याला उणीव सांगायचे नाही. एरवी सेना महाराज जेव्हा पंढरीच्या वारीला यायचे ना, तर भगवंताची मान अशी खाली जायची, कारण भक्तीचं ऋण आहे. आणि एका वारीला सेना महाराज भगवंताच्या रावळामध्ये प्रवेश करते झाले, तर भगवंताने आपली मान अशी वर केली. सेना महाराजांनी विचार केला की आतापर्यंत सगळ्या वारीला भगवंताची मान खाली जायची, म्हणजे जणू काही ना काही ओझं आहे, आणि आज मात्र परमात्मा मोकळे झाले. नेमकं काय झालं? ते म्हणाले, तुम्ही आज वारीला जे आले ना म्हणे, ते वारी करता आलेच नाही, तुमचं वारीचं प्रयोजन काही वेगळंच आहे. सेना महाराजांच्या लक्षात येईना. नंतर काय झालं, काही दिवसांनी ते गावी निघून गेले आणि त्यांना स्वप्न पडलं की भगवान आपल्याला असं का म्हटलं की तुम्ही वारीला आले नाही. ते चिंतन झाल्यानंतर भगवंतांनी स्वप्नात सांगितलं, यावेळेस तुम्ही वारीला आले होते, पण तुम्हाला चंद्रभागेच्या वाळावांटामध्ये एक दगड सापडला आणि तो दगड तुम्ही उचलला आणि तुम्हाला असं वाटलं की वस्तार्याच्या धारीसाठी हा दगड खूप चांगला आहे. जसं सहानेचा वापर करून आपण त्याला धार आणू शकतो, म्हणून तुम्ही वारीला आलेच नव्हते. यावेळेस तुम्ही जे दगड घ्यायला आले होते, दगड घ्यायला आले, तर वारी त्यांची सफल भगवंताने मानली नाही. दुसऱ्या दिवशी ते वारीला गेले, दगड टाकून आले, तरी भगवंताची मान वरच. भगवान म्हणले, यावेळेस तुम्ही आले पण दगड टाकायला आले. म्हणजे मागच्या वेळेस आले तर दगड घ्यायला आले होते, यावेळेस आले तर दगड टाकायला आले, तुम्ही माझ्यासाठी आलेच नाही. एवढंसं प्रयोजन आहे. आता आपण पंढरीला जातो तर काय काय, बाप रे बाप, अख्ख्या गावाची यादी आपल्याकडे जमा असते, कोणाकोणाला काय काय आणायचं. हे कीर्तनकार विनोदाने सांगतात, माणसं घेते घोंगड्या आणि बाया घेते बांगड्या, यासाठीच आपली वारी आहे. पंढरीतला प्रसाद सगळ्याला वाटतात लोक. काय काय संग्रह असतो. ते कार्तिकेमध्ये जातात ना लोक, तर ते गेल्यानंतर बैलाचा बाजार भरतो बघा अलीकडं, सगळ्या गोष्टी घेऊन येतात, सगळ्या गोष्टी. मला त्यासाठी नाही सांगायचं हे, पण अर्थार्थी असेल, जिज्ञासू किंवा आर्तभक्त यांच्या जीवनात प्रयोजन आहे, निमित्त काही ना काही आहे. पण ज्ञानी भक्ताच्या जीवनामध्ये कोणतंच निमित्त नाही, तो निर्निमित्त. खरं त्याला असं आहे, तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा, करावे चिंतन तेची बरवे न भेटून. देव भेटण्यापेक्षा सुद्धा देव न भेटता देवाचं नामचिंतन देवाच्या भेटीपेक्षा जास्त आनंददायक आहे. म्हणून प्रसंगाला भगवत भक्त म्हणतात, देवा तू न भेटला तरी चालतो, कारण तुझ्या वियोगामध्ये आम्हाला स्मरण जास्त होतं. आणि त्या स्मरणामध्ये नामचिंतन जे घडतं ना, त्याच्यातला जो आनंद आहे त्या आनंदाची तुलना करता येत नाही. म्हणून साधनेत आनंद आहे, साध्यप्राप्तीत तेवढा नाही. कारण साध्य प्राप्त झालं ना, तर बऱ्याचदा मनुष्य थोडासा प्रमादी किंवा आळशी होण्याची शक्यता आहे. निकाल लागला आणि परीक्षा झाली तर विद्यार्थी तेवढा जोमाने अभ्यास नाही करत बघा. निकाल लागला की लगेच दुसऱ्याच्या, आता उद्या कुठं जायचं फिरायला, असं तो विचार करतो की आता कुठेतरी आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे. पण जर तोच विद्यार्थी अनेकदा जर अपयशाला प्राप्त झाला, तर यश मिळेपर्यंत तो जसा अभ्यासामध्ये प्रवृत्त राहतो, तसं भक्तीच्याही बाबतीमध्ये तसंच आहे. भगवंताच्या भेटीच्या ही अगोदर ज्ञानोबारांचं एक प्रमाण आहे बघा, तैसे ईश्वराचे निवेद वशे, हे जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वशे, हे सर्व हे नावडे जैसे वांत होय, प्राणनाथाचे आधी वीरहीने ते जिने हे बाधी, तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखचे लागे. भगवंताच्या वियोगामध्ये बाकी प्रापंचिक सुख त्याला आवडत नाही, पण देवाच्या वियोगामध्ये, देवाच्या भेटीच्या असणाऱ्या वियोगात जे नामचिंतन घडतं, ती सुद्धा भक्ती खूप आनंदी देणारी आहे.
म्हणून त्या आनंदामध्ये तो रममान होतो. या जगात दोन गोष्टी अशा आहे की ज्याच्यामध्ये दुःख आहे पराकोटीचं, पण दुसरीकडे आनंद आहे. त्या दुःखातले दोन प्रकार, एक व्यवहारातलं उदाहरण आहे की प्रसूतीच्या वेदना प्रचंड आहे, पण बाळाला जन्म देण्याचा मातेला आनंद आहे. एकीकडे वेदना भरपूर आहे, प्रचंड वेदना, म्हणजे बाळ किंवा अंत, त्याला बाळंत पण म्हणतात. व्यवहारातलं उदाहरण आहे, प्रचंड वेदना दुःख आहे, पण दुसरीकडे बाळकाचं मुख अवलोकन केलं की आनंद आहे. तसं परमार्थामध्ये प्रिय असणारा परमात्मा याच्या वियोगाचं दुःख आहे, पण स्मरणाचा आनंदही फार मोठा आहे. आणि असा ज्ञानी भक्त निर्निमित्त भक्ती करतो. ज्ञानोबारा म्हणतात त्याचं कारण तो भक्तही आहे आणि ज्ञानीसुद्धा आहे. कारण जे तया ज्ञानाचे प्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कडबसे, मग मीची झाला इथं ब्रह्मैक्य आहे. मत स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, परंतु आणि भक्तही ती वेची. पण स्वरूपाला जरी प्राप्त झाला तरी त्याचा काही देह पडत नाही, किंवा तो मृत्यूपंथाला प्राप्त न होतासुद्धा पूर्वसंस्काराने असणारी जी गोडी साधना, त्या भक्तीमध्ये मात्र अंतराय होत नाही. त्याच्या भक्तीचा प्रवाह गंगेच्या प्रवाहाप्रमाणे अनुस्थित असतो, तो कधी खंडित मात्र होत नाही. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, मी हो निमज तैसे सर्वस्वे भजती. त्याच्या भक्तीमध्ये कोणताही अंतराय होत नाही. ही झाली भगवंताची भक्ताविषयीची मान्यता. पण लोकव्यवहारामध्ये घडतं काय ते ज्ञानोबा पुढे सांगता. 13व्या क्रमांकाची ओवी आहे. परी आणि कांची दिठी नावेक, जैसा स्फटिकची भाषे. काही ठिकाणी आभाषे पाठ असेल, दोन्हीचा अर्थ एकच होतो. जैसा स्फटिकची भासे उदक किंवा आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. या नव्हे शब्दापाशी स्वल्पविराम थोडा द्यायचा, म्हणजे अर्थ पुढचा लागतो. दृष्टांत दिलेला आहे. भगवत भक्त हा कसा आहे, ज्ञानी आहे, किंवा ज्ञानी भक्त हा भक्तही आहे आणि ज्ञानीसुद्धा आहे, असा त्याचा बोध हा भगवंताला मान्य आहे. परंतु ज्ञानी भक्ताला मात्र जसा परमात्मा मान देतो तसे बाकीचे मान देतील जसं काही सांगता येत नाही. ज्ञानोबारायांचा सद्गुरूंचा वर्णन करणारी एक अभंग फार गोड आहे बघा. वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदे ताती. ब्रह्मादिक असणारे सुद्धा देवदेवता सद्गुरूंच्या चरणकमलाला वंदन करतात. सगळे वंदन करतात, किंवा परमात्मासुद्धा वंदन करतो की नाही. घाली दंडवत पोजोनिया, मग जिथं देव नमस्कार करतात, ब्रह्मादिक अभिवंदन करतात, सगळे नमस्कार करतात असं नाही बरं. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, दुष्ट असणारे नष्ट झालेले माणसंसुद्धा या संतांची निंदा करतात. म्हणून सर्वच माणसांनी आपल्याला मानलं पाहिजे असं साधकांनी कधी आग्रह ठेवू नये. आपल्याला मान्यता द्यावी तर परमार्थात त्या लोकांनीच आपल्याला मान्य करावं. आपले सद्गुरू संत देव यांनी जर आपला स्वीकार केला असेल तर जीवन सफल आहे. पण आपली मान्यता अशी असते की नाही, समाजाने सुद्धा मला मान्यता दिली पाहिजे. आणि समाजाच्या मान्यतेकरता माणसं जास्त अट्टास करतात. तुकोबारांचं एक अभंग फार गोड आहे बघा. देवाचा भक्त तो देवासीच गोड, आणि काशी चाड नाही त्याची. 10 चरणाचा अभंग आहे. इतका गोड अभंग आहे की पाहायला पाहिजे. हे अभंग आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. आणखीन एक अभंग आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. साधकाला अंतर्मुख करणारे आणि आपली साधनेचं उद्दिष्ट काय आहे याचं मार्गदर्शन करणारे हे अभंग आहे. बऱ्याचदा साधकाला वाटतं मी नामस्मरण करतो हे लोकाला कळालं पाहिजे, मी साधना करतो, माझी साधना लोकांच्या ध्यानात आली पाहिजे, माझा स्वाध्याय, माझा अभ्यास, माझं ज्ञान, माझा बोध हा लोकांना कळाला पाहिजे. का? जर त्यांना कळाला तर ते मला मानतील, मला मान देतील, सत्कार करतील किंवा माझं पूजन करेल. आणि अशी जर भावना असेल तर ही साधना राजसी साधना होते. हे असो धनमानी आस, वाढोनी तपके जे सायास, ते फळी तव संस वायाच आहे. ज्ञानोबारा म्हणतात बरं, धनाच्या आणि मानाच्या अपेक्षेनं केली जाणारी साधना, मग ती भक्ती असो, नामस्मरण असो, पाठांतर असो, स्वाध्याय असो, तीर्थयात्रा असो,
जप असो, तप असो, यज्ञ यागाचं अनुष्ठान असो, कोणती साधना असो, पण त्या साधनेच्या माध्यमातून अलीकडचा शब्द आहे लोकाला इम्प्रेस करायचं आहे, अशी जर आपली भावना असेल किंवा लोकाच्या मनामध्ये आपली इमेज क्रिएट करायची, आता अलीकडचे शब्द म्हणून वापरू नये खरं इंग्रजी शब्द, पण ते लक्षात येण्यासाठी, भाव लक्षात येण्यासाठी थोडे वापरतो आहे. ते काही तात्पर्य त्याचं ते नाही, पण मनुष्याला वाटतं की नाही की लोकमान्यतेमध्ये मी श्रेष्ठ ठरावा, आणि मग लोकांना प्रसन्न करण्यासाठी आपला जीवनातला वेळ जातो, साधना जाते, आणि कधीही लोकांची वासना आपण तृप्त नाही करू शकत, कधीच नाही. आतापर्यंत समाजाला कोणी तृप्त केलं नाही. आता सध्याला जी ओढचाढ चालू आहे की नाही, सध्याला चढाओढ चालू आहे, ही कशाकरता चालू आहे? कालच्यापेक्षा आपला कार्यक्रम बहारदार झाला पाहिजे, वजनदार झाला पाहिजे, आणि आपल्या कार्यक्रमात माहोल तयार झाला पाहिजे. चालू आहे का नाही? लोकांनी टाळ्या वाजवाव्या. बाप रे बाप, सध्याला कधी कधी पाहिलं तर असं वाटतं कीर्तन आहे का टाळ्या वाजण्याची स्पर्धा सुरू आहे. कीर्तनकार कोणासाठी टाळ्या वाजून घेतात, बाप रे बाप, फार अवघड आहे. एक वाक्य झालं ते म्हणतात मला माहिती आहे माझ्या या वाक्याला टाळ्या कमी पडणार नाही. अगोदरच वातावरण तयार करायचं. लोकांची इच्छा असो किंवा नसो, आपला परमार्थ हा समाजाभिमुख आहे की समाजाला प्रसन्न करण्यासाठी आहे, याचा अंतर्मुखतेने विचार केला पाहिजे. अनेकांची ये दिठी या ओळीकरता विस्तार करायचा आहे. हे कधी ना कधी आपण एकांतामध्ये थोडा विचार केला पाहिजे की आपण खरंच साधना करतो ती आपल्यासाठी करतो आहे का लोकांसाठी करतो आहे. लोकांची मान्यता टिकण्यासाठी जर कधी कधी काय होतं, एखाद्या व्यक्तीला प्रचंड भूक लागलेली असते, पण लोकमान्यता जपावी लागते. त्याला आतून भूक लागलेली आहे, त्याचा जठराग्नी त्याला असा आतमध्ये कृश करतो आहे, पण लोक काय म्हणतात माहिती आहे की त्याच्यासमोर, हे फार कट्टर आहे बरं, हो हे फार, आणि मग तेवढं वाक्य ऐकण्यासाठी तो दिवसभर स्वतः त्रास करून घेतो. हे मान्यता आहे. किंवा तो प्रवासाला निघाला एखादी, मग ती लोकांची स्तुती ऐकण्याची चटक लागते, आणि लोकाच्या मनामध्ये आपलं ते स्थान ते अबाधित राहावं याला जतन करण्याकरता तो आयुष्यभर 8 तास करतो. वास्तविक त्याचं शरीर सांगत असतं की हे आपल्याला जमणार नाही. हा वाढतिया पुढे भुकेला ओपरोदे म्हणे धाला, ते तोची पिढी आपुला आणि दोषही तया. एक मनुष्य जेवायला बसला आणि वाढणारा व्यक्ती वाढायला आला, पण मग शेजाराचं म्हणला नाही त्यांचा आहार लय परिमित आहे बरं, अजिबात ते 8 घासाच्या पलीकडे काहीच खात नाही, आणि त्याला लागलेली अशी प्रचंड भूक. पण वाढतिया पुढे भुक्या ओपरोदे म्हणे मी धाला, हो मी तृप्त झालो, आहार माझा कसा आहे, परिमित आहे, मोजकाच आहे. घरी गेल्यावर भूक लागते त्याला, मग करणार काय? हे सगळं उदाहरण दिलं आहे. तसं कधी नाही. आपला परमार्थ हा संत वाङ्मयाला मान्य असावा. श्रीगुरूंनी आपलं कौतुक करावं, महापुरुषांनी आपल्या परमार्थाला मान्यता द्यावी, आणि देवाने आपल्या आलिंगन द्यावं की बरोबर तुम्ही परमार्थ करता. लोकाला काय कळतं आहे? ज्या लोकांच्या स्तुतीची आपण अपेक्षा करतो, काय अधिकार आहे त्यांचा परमार्थातला? गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, व्यवहारातला शिखरावर चढलेला व्यक्ती आणि परमार्थातला पहिल्या पायरीवर असणारा साधक यांचीसुद्धा तुलना होऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं, त्यांनी आमचा परमार्थ प्रमाणपत्रासहित प्रमाणित करावा. अपेक्षा चुकीची आहे. म्हणून दुसऱ्याच्या दृष्टीतून आपल्याकडं पाहणं हे आपल्या दुःखाच्या सगळ्यात मोठं कारण आहे. आपण व्यवहारामध्ये कपडा विकत घेतो, कापड, आपण जातो शिंप्याकडं, त्याला माप देतो, व्यवस्थित माप उतरतं, पैसे आपण शिलाईचे देतो, दिलेच पाहिजे. म्हणजे कपडा आपण विकत म्हणजे कधी कधी काय होतं, काही लोक शिवूनच कपडे आणतात, म्हणून म्हणलं दिले पाहिजे, असं घडतं व्यवहारामध्ये. मग आता कपडे घेतले कोणी विकत, आपण, माप कोणी दिलं, आपण, शिलाई कोणी दिली, आणि आपण विचारतो कोणाला? मित्राला, कसा दिसतो. जर तो म्हणला चांगला उतरला तर चांगला वाटतो आपल्याला. तो जर म्हणला उतरला म्हणजे कपडा जर आपल्या अंगातला सदरा उतरला तर आपल्याला प्रसन्न वाटतं, आणि तो म्हणला व्यवस्थित आला नाही तर मग आपला चेहरा उतरतो. घडतं की नाही? असं घडतं. म्हणजे जी हा दर्पण पुढा मांडले या, का लोकांच्या डोळ्या मान द्यावा पहावया आपुले निके. आरसा समोर ठेवलेला आहे, मग आरशात पाहायचं तर आरशात नाही पाहत आपण, दुसऱ्यांच्या डोळ्याला आपण मान्यता देतो, आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहणं हे आपल्या दुःखाला कारण आहे.
स्वतःची काही ना काहीतरी स्वतःच्या दृष्टीमध्ये एक थोड्याशी चांगल्या प्रकारे अवस्था पाहिजे, जे आपण आपली तयार केली पाहिजे. कुठपर्यंत आपण लोकांच्या मान्यतेला धरून पारमार्थ करणार आहे, विस्तार सोडून द्या थोडासा, पण आवश्यक वाटला म्हणून सांगितला. परी अनेकांची देठे नावेक. भगवंताच्या दृष्टीत तो भक्त कसा आहे? भक्तही आहे, ज्ञानी पण आहे, आणि त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशामुळे भेद 5 प्रकारचा निघून गेला, तत्सापेक्ष असणारा अभेद हाही निघून गेला आहे. असा तो शुद्ध स्वरूपाला मीच झाला, म्हणजे ब्रह्मैक्याला प्राप्त झाला. समरसे माझ्याशी एकरूप झाला आणि भक्तही आहे, हे माझी मान्यता आहे त्या भक्ताच्या विषयी. कारण त्याचं अंतरंग मला कळालं, पण त्याचं अंतरंग सर्वांना कुठं कळतं? परी अनेकांची देठी. अनेक म्हणजे काय? लोक दृष्टिकोनातून विचार केला तर. नावेक क्षणभर पाहिलं तर उदाहरण देतात, इतर त्याला वेगळे मानतात. बरं, भगवान म्हणतात मीच झाला समरसे. तो भक्त माझ्याशी एकरूपतेला प्राप्त झालेला आहे आणि भक्तही आहे पुन्हा तो. परंतु इतराला त्याची एकरूपता कळत नाही. कशी कळत नाही? जसा स्फटिक असावा, तो पाणीदार असतो, पण स्फटिकाला स्फटिक रूपाने न पाहता काही माणसं त्याच्यावर पाण्याचा आरोप करतात. स्फटिक कसा आहे? स्फटिकच आहे, पण त्याला स्फटिक न पाहता जसं पाणी रूपाने वेगळं पाहावं, तसा हा ज्ञानी भक्त माझ्याशी एकरूपच आहे. परंतु तो ज्ञानी भक्त माझ्याशी एकरूप न पाहता बरेच लोक त्याला शरीरामुळे शरीरी आहे, सामान्य मनुष्य आहे असं म्हणून पाहतात. पण ज्ञानोबा म्हणतात तसा नाही बरं. तो जरी इतरांनी त्याला वेगळं म्हणून पाहिलं तरी तो वेगळा नाही, हे त्याचं कौतुक आहे. ते या ओळीमध्ये सांगतात. परी परंतु अनेकांची दिठी. दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर क्षणभर पाहिलं. आता दुसऱ्याची दृष्टी कशी आहे? अज्ञानजन्य आहे, अज्ञानाचं त्याच्यात आवरण आहे आणि शरीराची नजर आहे. त्या भावनेतून ते पाहतात, आत्मस्वरूपाने ते पाहत नाही. भगवान म्हणतात तेवी आम्हा तया परस्परे. बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे. मी तेची ते. वस्तुविचार म्हणजे काय? आत्मस्वरूपाच्या विचाराने पाहिलं तर मी तेची ते किंवा ते तेची मी, असा दोन्ही अर्थ घेता येतो. मी आणि ते स्वरूपाने एकच आहे, हा आतला विचार अंतरंगातला पाहिला तर. पण वरवर पाहिलं तर वेगळे वाटतात. सामान्य लोकाला वाटू शकतं जैसा स्फटिकची भासे उदक. आहे स्फटिक पण वाटतो आहे पाण्याप्रमाणे, म्हणजे पाणी वाटतो आहे. तसा लोकाला ज्ञानीसुद्धा ज्ञानी न वाटता वेगळा वाटतो आहे. तो ज्ञानी असताना ब्रह्मस्वरूप आहे असं नाही वाटत, भक्त असताना ब्रह्मस्वरूप असं नाही वाटत. पण ज्ञानोबा म्हणतात तैसा ज्ञानी नव्हे, म्हणजे स्फटिक असताना वेगळा पाण्याप्रमाणे वाटावा, तसा हा ज्ञानी नव्हे, म्हणजे वेगळा नव्हे. मग कसा आहे? माझ्याशी तो एकरूपच आहे. आणि हे त्याचं कौतुक सांगण्यासारखं आहे. तैसा ज्ञानी नव्हे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठं जर एखाद्या पदावर आपण थांबलं ना तर मग त्याचे अर्थ लागतात. बरं, आपण जर असं सुसाट वेगाने निघालो तर मग अर्थ लागत नाही. तैसा ज्ञानी नव्हे, तसा ज्ञानी वेगळा नाही. बरं, आणि हे त्याचं कौतुक आहे, आश्चर्य आहे, नवल आहे. सांगता तो सांगता येईल आपल्याला, किंवा त्याचं कौतुक सांगता येईल. वा ते वर्तत दिसती देही, परी ते देहे ना माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते वर्तत दिसती देही. ते देहामध्ये वर्तन करतात, व्यापार करतात, व्यावहारिक कर्म करताना दिसतात. कोणाला दिसतात? हे सामान्य लोकाला दिसतात. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना, कारण त्यांना देहाच्या विषयी अहंता आणि देह संबंधी पदार्थाच्या विषयी ममता राहिलेली नाही. देह असून देह बुद्धी नाही. ब्रह्म मुक्ता ते निर्धारिता. हा मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे. ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणती. ह्या ओळीचे 2 अर्थ होतील. ते देखोनी लोक त्याला कधी कधी वेडा म्हणतात, किंवा कर्म केल्यामुळे करता म्हणतात, किंवा ते देखोनी पिसे लोक करता म्हणते. वेडे लोक त्याला करता म्हणतात, असा अर्थ घेता येईल आपल्याला.
कारण लोक वेडेत असतात ना, म्हणून त्याला ते करता म्हणतात. नाही तर कधी कधी लोक त्याला वेडाही म्हणतात. चातुर्य लपवी महत्त्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी, किंवा वेडीवे माझी दडे महिमे भेने. ते देहामध्ये वर्तन करतात दिसतात, पण भगवान म्हणतात देही ना, ते देहात नाही, देहबुद्धीवर नाही, मग माझ्या ठाई. माझ्या सच्चिदानंद पदावर ते आरूढ झालेले आहे बोधाच्या दृष्टिकोनातून, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. त्यांच्या हृदयामध्ये सच्चिदानंद रूपाने संपूर्ण रूपाने मी प्रगट झालेलो आहे. हा विशेष भाव त्यांना प्राप्त झाला. परी अनेकांची दिठी नावेक, जैसा स्फटिकची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. त्याचं ते कौतुक सांगता येईल, सांगण्यासारखं असेल. पण का हो परमात्मा, इतरांना तो वेगळा वाटतो आणि तुम्ही म्हणता तो माझ्याशी वेगळा नाही, पण इतरांना तरी का वाटावा, त्याचे कारण परमात्मा दृष्टांत देऊन पुढे सांगतात. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, ते विभक्त हे पैजन सरे. जरी ऐक्य आला, जरी पवन हलवुनी पाहिजे, तरी गगन वेगळा देखीजे, गगना वेगळा देखीजे. एरवी गगन तो सहजे असे जैसे, तैसे शरीरी हान करमे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतर प्रतिती धर्मे मीच झाला. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 ओव्यामध्ये आहे दृष्टांत आणि पुढे आलेला आहे सिद्धांत. पण दृष्टांतामध्ये थोडीशी एक मार्मिकता आहे. कशी मार्मिकता आहे? उदाहरण दिलं आहे किंवा दृष्टांत दिला आहे वाऱ्याचा आणि आकाशाचा. आकाशापासून पहिल्यांदा तयार होतोय वारा. तस्माद् एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः, आकाशात वायू असं नियम आला आहे उपनिषदामध्ये. मायेचा उपाधी लागला की त्या आत्मस्वरूपापासून पंचमहाभूतापैकी पहिल्यांदा आकाश निर्माण होतं. आकाशापासून वायू तयार होतो, वायूपासून मग तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी. हे झाले पंचमहाभूत, पण एकमेकात मिसळलेले नसतात. त्याला अपंचीकृत म्हणतात. जेव्हा ते परस्परामध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळतात तेव्हा त्याला पंचीकृत म्हणतात, त्याला पंचीकरण. आणि पंचीकरण झालं तरच मग ब्रह्मांडाची निर्मिती होते. हा सगळा विचार उपनिषदामध्ये किंवा शास्त्रामध्ये आलेलाच आहे. सांगण्याचा भाव असा की आकाशापासून वायू तयार होतो. म्हणजे वायू कुठं राहतो? आकाशामध्ये. पण वायूला नेमका आकार नाही, वायूला स्पष्ट आकार नाही, कारण वायूला रूपच नाही ना. कारण वायूपासून जेव्हा तेज तयार होतं तर तेजापासून रूप नावाचा विषय तयार होतो. आकाशाचा विषय आहे शब्द आणि वायूचा विषय आहे स्पर्श, शब्द स्पर्श. त्यामुळे वायू स्पर्शाला कळतो पण नेत्रेंद्रियाला दिसत नाही. वारा कधी दिसतो? वाहू लागला तर वारा कळतो. नाहीतर वारा जर शांत झाला तर तो गगनाशी एकरूप झालेला असल्यामुळे स्पष्ट रूपाने आपल्याला वारा कळत नाही. का कळतो? कळत नाही. आता इथं वारा नाही का? इथं वारा आहे म्हणून तर आपण आहोत. इथं जर वारा नसत आपण वारलो असतो. हा पै रुख डौलत देखावा, तरी वारा वाजत मानावा, रुख न दिसे ते दवा नाही तोगा. एखादं झाड हलतं आहे, ते डोलणारं झाड जर पाहिलं तर आपण तिथं वारा मानतो. आणि बा झाड शांत झालं म्हणजे तिथं वारा नाही का? वारा तिथं आहेच, पण स्पष्ट रूपाने आणि विशेष रूपाने कळण्यासाठी त्याच्यात क्रिया घडावी लागते. सामान्य रूपाने जर असेल तर वारा आकाशापेक्षा वेगळा कळतच नाही. हे उदाहरण आहे. जैसा वारा का गगनी विरे, ज्याप्रमाणे वायू किंवा वारा आकाशामध्ये विरून गेला, एकरूप झाला, तर मग वाऱ्याचा जो वारेपणा आहे ना, वारेपण वेगळे नुरे. वायूचा वायूपणा हा वेगळा शिल्लक राहत नाही. का? कारण तो आकाशाशी एकरूप झालेला आहे. हे झालं उदाहरण. पण पुढच्या ओळीमध्ये जर पवन हलवून पाहिजे, जर आपण वारा हलवून पाहिला तर तो गगना वेगळा आपल्याला दिसतो. आणि जर नाहीच हलवला, क्रियाच नाही केली, तर वारा मात्र गगनाशी एकरूप आहे. तेवी त्याप्रमाणे भक्त हा जरी माझ्याशी एकरूप झाला स्वस्वरूपाने, अनुभवाच्या अंगाने,
किंवा बोधाच्या रूपाने पाहिला तर तो माझ्याशी एकरूप झाला आहे. पण एकरूप जरी झाला तरी पण त्याच्या ठिकाणचं असणारं ते भक्तत्व जे आहे ना ते मात्र विरत नाही बरं. कारण जरी वारा गगनाशी एकरूप झाला, विरून गेला आहे, विशेष रूपाला प्रतीतीला येत नाही, पण जेव्हा वाऱ्यामध्ये हालचाल होते ना तेव्हा कळतं की वारा गगनापेक्षा वेगळा आहे. तसा हा भक्त स्वरूपाने एकरूप झाला आहे, पण त्याचं शरीर, आयुष्य, पूर्वसंस्कार आणि भक्तीची आवड असल्यामुळे जरी तो माझ्याशी एकरूप झाला तेवी म्हणजे त्याप्रमाणे, तरी पण भक्त हे पैज म्हणजे प्रतिज्ञा, तो ज्ञानी आहे. पण ज्ञानी म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याला जास्त काय आवडतं माहिती आहे का? भक्त म्हणणं आवडतं. म्हणून भक्त हे पैज ही त्याची प्रतिज्ञा. जरी ऐक्या आला न सरे, जरी तो माझ्याशी एकरूपतेला प्राप्त झाला, आता त्याची जीवत्व दशा राहिली नाही आणि माझा ईश्वर भाव राहिला नाही. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी, जयाची हृदय भुवने विराजती. म्हणजे तो माझ्याशी एकरूपतेला प्राप्त झाला. आमचं अनादी अखंड असणारं संचलेलं ऐक्य प्राप्त झालं, पण तरीसुद्धा त्याला भक्त होणं हे आवडतं. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोहे भागी, वाटोनी अंगी सेवकै बानी, एरा नाम मी ठेवी, मग भजती ओझ बरवी, न भजते या दावी, योगी आजो. समुद्रावर तरंग निर्माण होता, बरोबर आहे की नाही? लयाला गेले ते समुद्राशी एकरूप होतात. जरी तरंग आणि समुद्र एकरूप असला हे खरं आहे, परंतु व्यवहार काय केला जातो? तरंगाचा समुद्र असं नाही म्हटलं जात, समुद्राचा तरंग असं म्हटलं जातं. तसं भक्त आणि परमात्मा जरी एकरूप झाला तरी भक्त असं कधीच म्हणत नाही की परमात्मा माझा अंश आहे. उलट ते म्हणताना काय म्हणतात? मी परमात्माचा अंश आहे. जे अहंकार वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे. आम्ही कोण आहोत? आम्ही देवाचे आहोत. हे भूषण हा अलंकार मिरविण्याकरता ते अहंकारसुद्धा धारण करतात. म्हणून जरी ऐक्य आला, जरी तो एकरूपतेला प्राप्त झाला, तरी पण भक्त नावाची प्रतिज्ञा, नाव किंवा आवड ही मात्र संपत नाही. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे बरं. जगात हे कुठं अनुभवाला येत नाही. काही प्रांत आध्यात्मिक विश्वामध्ये सुद्धा भक्तीचा एककल्ली भाव आहे, तर काही ठिकाणी ऐक्याचा एककल्लीपणाचा भाव आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये अद्वैताचं, अभेदाचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर पुन्हा भक्तीचा व्यवहार आहे. जसं की अमृतानुभवामध्ये उदाहरण आलं आहे, एकाच पाषाणापासून आपण देऊळ तयार करावं. देव देवळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरो, तैसा भक्तीचा व्यवहारो कान व्हावा. एकच आहे डोंगर, पण त्या डोंगरामध्ये देऊळही तयार करावं पाषाणापासून. त्या देवळातली मूर्तीसुद्धा तयार करावी पाषाणापासून आणि त्या देवाचे असणारे पार्षदगण, भक्तगण तयार करावे पाषाणापासून. एकच सर्वामध्ये पाषाण आहे, पण त्रिपुटीचा भक्तीचा व्यवहार घडत नाही का? देव देवळ परिवारो, की जे कोरुनी डोंगरो, तैसा भक्तीचा व्यवहारो कान व्हावा. या ओळीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला कैलाश, ती गुंफा जी आहे ना, कैलाश लेणी, ते वेरूळला जाऊन पाहिली पाहिजे. खूप सुंदर आहे बरं का, पाहण्यासारखं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं काय उत्कर्ष असेल किंवा त्यामध्ये असणारं शिल्पकलेतलं नैपुण्य काय असेल तिथं पाहिलं पाहिजे. तिथे एक स्तंभ आहे आणि त्या एका स्तंभावर एकीकडे रामायण आहे आणि एकीकडे महाभारत आहे. आणि ते सुद्धा तिथला मार्गदर्शक जर मिळाला आपल्याला सांगणारा, तरच ते आपल्याला कळतं. नाहीतर आपण फक्त सेल्फी काढूनच मागं येतो, बाकी आपल्याला काहीच कळत नाही तिथलं. पण इतकं सुंदर आहे ते पाहण्यासारखं. कधी योग जर आला ना तर ते कैलास लेणी पाहिली पाहिजे. आणि ते कोरली कशी? अगोदर कळस आणि नंतर ते मंदिर कोरलं आहे. ज्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये संकल्प आली असेल, काय दैवी ताकद असेल, म्हणजे स्ट्रक्चर अगोदर मनात आलं आहे आणि मग ते कोरून काढलं आहे. त्यांनी ती मनातली कल्पना समोर ठेवली असेल. कदाचित ज्याने तो प्रारंभ केला असेल, तो शेवटचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत, ते कोरे काम होईपर्यंत कदाचित आयुष्य लाभलं की नाही लाभलं आपल्याला माहिती नाही.
पण पुढच्या पिढीने मात्र ती संकल्पना पूर्णत्वाला नेली की नाही, तर ती लेणी आपण पाहिली पाहिजे. खूप सुंदर आहे पाहण्यासारखी. मधल्या इतिहासाच्या काळामध्ये तिचा ध्वंस बऱ्याच प्रमाणामध्ये झाला, पण पूर्णतया मात्र ती नष्ट नाही झाली, पाहण्यासारखी आहे. मग ज्याप्रमाणे एकाच पाषाणात सगळं कोरलेलं आहे आणि त्या पाषाणाचं तिथं परीक्षण करावं, तिथं ते आपल्याला सगळं मंदिर भेटेल. मग जसं एका पाषाणामध्ये सगळी लेणी कोरली जाऊ शकते, तसं एका अद्वैताच्या अधिष्ठानावर तो देव आहे आणि मी भक्त आहे असा व्यवहार का होऊ शकत नाही. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं अभूतपूर्व वैशिष्ट्य आहे की देवाचं असणारा आपलं अभेद असणारा एक ऐक्य, त्याचा भंग तर होऊ द्यायचा नाही. अहो ऐक्याचे मुदल न ढळे, साजिरेपणाचा लाभ मिळे, तैस्वतरंगाचे मुकुळे तुरंबोका पाणी. पाण्यामध्ये आणि पाण्यापासूनच तयार झालेलं कमळाचं फूल. कशापासून तयार झालं? पाण्याचं. बरं, जरी त्याला कमळाचा आकार आहे तर ते कमळाचं नाही आहे, व्यवहारातलं कमळ नाही. मग पाण्यावरच पाण्याचा आकार कमळाचा तयार झाला. म्हणजे अधिष्ठान आहे पाणी, आकार आहे कमळ, पाण्यालाच आकार आला कमळाचा. ऐक्याचा मुख्य भाग तर काही ढळत नाही आणि सुंदरपणाचा लाभ मिळत असेल तर मग स्वतरंगाची मुकळे तुरंबुका पाणी, तर त्या पाण्याने स्वतःच्या तरंगाची कमळं त्याचा आस्वाद का बरं घेऊ नये. तसं देवाचं आणि आपलं असणारं ब्रह्मस्वरूपाचं ऐक्य हे तर काही भंग पावत नाही आणि भक्तीचा व्यवहार घडतो, तर आनंद का भोगू नये. माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले. देवामध्ये ना आपल्यामध्ये ऐक्य असावं स्वरूपाने, आणि मग ऐक्यामध्ये व्यवहार इतका गोड होतो. कल्पना करा, जर भेद असेल ना तर मनुष्याच्या भक्तीमध्ये न्यूनता येऊ शकते, पण जर ऐक्य असेल ना तर न्यूनता येत नाही. समजा जर देवाला एखादा उपचार कमी पडला, एखादा उपचार, आणि देवाचं ना आपलं जर ऐक्य असेल ना तर हळहळ मनामध्ये राहत नाही. जसं बा एखादा पदार्थ ताटामध्ये वाढण्यासाठी आपल्याला कमी पडला तर आपण समजून घेतो, जाऊ द्या म्हणजे काही नाही, कमी तर कमी. तसं देवाला एखादा पदार्थ कमी पडला, याचा अर्थ दररोज कमीच करावा असा अर्थ नाही हं. पण कमी पडला तर देव आणि मी एकच आहे, तर मग अडचण काय आहे. जरी ऐक्य आला, भक्त हे पैज, त्याच्या प्रेमाचा व्यवहार मात्र खंडित अजिबात होत नाही. हेच उदाहरण पुढे देतात. जरी पवन हलवून पाहिजे, जर वारा आपण क्रिया करून पाहिली, तरी गगना वेगळा देखीजे, तो आकाशापेक्षा वेगळा असा पाहिला जातो. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर तो गगन तो सहजे आशे जैसे, तो सहज, तो वारा गगन रूपाला सहज प्राप्त झालेला आहे, गगन स्वरूप असतो आहे. फक्त जर क्रिया घडली तरी तो वेगळा वाढतो. तसा भक्तसुद्धा भक्ती करत असेल, ज्ञानोबाऱ्यांसारखी खांद्यावर पताका घेत असेल, माझे जीवीची आवडी, तर ही या कर्मामुळे असं वाटतं की ज्ञानोबाराय विठ्ठलापेक्षा वेगळे आहे. पण स्वरूपाने पाहिलं तर नामदेवराय म्हणतात ना, नामा म्हणे ज्ञानदेव मीचे आहे, किंवा ज्ञानदेव तो माझा आत्मा, वेग तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वेगळी कथा नाही. आणि ज्ञानोबासुद्धा देवाला हेच म्हणतात, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, तो माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे. याच ओव्या त्या, पाहता न दिसे. स्वरूपाने पाहिलं तर आपल्यामध्ये वेगळी कथा नाही. मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. न तथा मे प्रियतमः, आत्मयोनिर्न शंकरः, नच शंकर्षणो न वै श्रीर, न वै आत्मा ये यथा भवान. भगवंताने भागवतामध्ये म्हटलं आहे, मला भक्त जसा प्रिय आहे ना तसं कोणीच प्रिय नाही. कोण कोण प्रिय नाही, यादी काय सुरुवातीला माझ्या भक्तांची नाही नाही, श्लोकातली यादी. न तथा मी प्रियतम, न तथा मी प्रियतमः, तसा प्रियतम मला कोणीच नाही. कोण कोण नाही, आत्मयोनी. आत्मयोनी म्हणजे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचं कारण मी आहे, म्हणजे माझ्या पोटीचा बाळ आहे ब्रह्मदेव. व्यवहारामध्ये माणसाचं मुलावर प्रेम असतं, भगवंताचं तसं नाही आहे. माझं ब्रह्मदेवावरही प्रेम नाही. माझे मित्र आहे सखा भगवान शंकर, नच शंकरः, तसे भगवान शंकरही मला प्रिय वाटत नाही. भाऊसुद्धा वाटत नाही. नच संकर्षणः, संकर्षण बलराम दादा, तेही मला प्रिय नाही.
धर्मपत्नी न च श्री, श्री म्हणजे लक्ष्मी माता, ती सुद्धा मला तशी प्रिय नाही. यथा भवान, जसा उद्धवजी आपल्यासारखे भक्त मला प्रिय आहे ना, तसे मला कोणीच प्रिय नाही. बरं, या ओवीचा या श्लोकाचा भाव ज्ञानेश्वरीत आला आहे. जे न सांगीचे पितया वसुदेवाशी, जे न सांगीचे माते देवकीशी, जे न सांगीचे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बीक, यातीची आती. एवढं प्रेम आहे देवाचं. पुढे काय ओवी? माझ्या भक्तांची माझ प्रीती, माझ्या भक्तांची मज प्रीती, ते मी जाणी श्रीपती. ते मी जाणे श्रीपती. हे उपमे लागी त्रिजगती, हे उपमे लागे त्रिजगती, नाही निशिंती कांटाळे. नाही निशिते कांटाळे. कांटाळे म्हणजे माप. माझे भक्त मला किती आवडतात हे फक्त मलाच कळू शकतं, हे बाकीच्याला कळू शकत नाही ना. आपल्याला काय वाटतं? लोकाला कळावं, लोकांनी मला समजावं मी फार मोठा हरिभक्ती परायण आहे. लोकाला काय कळणार? जिथं त्रैलोक्यामध्ये माप मिळत नाही, त्रैलोक्यात कांटाळी नाही, माप नाही, तिथं आपल्याला काय वाटतं? लोकांनी आपल्याला मोजावं, लोकांनी आपलं माप ठेवावं. काही नाही माप लोकांचं महत्त्वाचं. अनन्य झाला माझा भक्त, जो अनन्य झाला माझी भक्ती, भक्ती, तेव्हाच त्याची अविद्या निवृत्ती. तेव्हाची त्याची अविद्या निवृत्ती. ऐशा भक्तांची जय मज प्रीती, ऐशिया भक्तांची जे मज प्रीती, ते किती सांगू मी उद्धव. ते किती सांगू उद्धवा. अरे हा भक्त जेव्हा मला अनन्य झाला की नाही, त्याने काळजीच नाही करायची की माझी अविद्या कधी जाईल आणि कधी नाही. जेव्हा तो मला प्रेमपूर्वक भक्तीने भजन करतो, तेव्हाच त्याची अविद्या निवृत्ती झाली. आणि तो मला किती आवडतो. अरे उद्धवा, वारंवार तुला काय सांगावं? ब्रह्मा माझे पोटीचे, हा ब्रह्मा माझे पोटीचे बाळ आलं की नाही, आत्मयोनीही, म्हणजे मी त्याचं कारण आहे. त्याचे लढे मी करू शकळे. हा त्याचे लाड पुरवितो मी. हा त्याला खुळखुळा लागत असेल तर देऊन टाकतो, असं काही नाही. सगळे लाड पुरवितो मी त्याचे. परी भक्तांचा ऐसा प्रबळ, परिभक्तांचा ऐसा प्रबळ, प्रीती कल्लोळ तेथ नाही. हा प्रीती कल्लोळ तेथ नाही. ब्रह्मदेवाचे लाड पुरवले देवाने, काला नाही दिला. काला फक्त गोपाळांनाच. ब्रह्मदेव आला होता काला घ्यायला. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आपल्याला असा काला नाही मिळणार, आपण वारकऱ्याच्या वेशात जाऊ. वारीमध्ये ना जे भजन करणारे वारकरी की नाही, ते सामान्य राहतात, पण जे नकली वारकरी ना, नकली वारीपुरते वारकरी झालेले, तुम्ही तो फक्त तसं अवलोकन करा. हातात चिपळ्या काय घेणार, डोक्यावर फेटा, गंत असा टळटळीत लावणार, पुन्हा 2 उपरणे असणार, एक असं उपरणं आणि एक कमराला. मग व्यवस्थित बांधावं की नाही. नाही नाही डिझाईन समोर आली पाहिजे, नाही जाय ना. आणि धोतरही आयतच असतं. मग विनाच काय घेणार, फोटोज काय काढणार, आणि उगं 1-2 किलोमीटर चालणार, लगेच नाश्त्याला बसणार. नकली वारकरी काही नाही त्याचं. आणि लोक त्यांच्या समोर बघा ते भजनात रंगले, वा वा ते भजनात. आणि आम्ही लगेच बातम्या त्यांचे भजनात दंग झाले एका दिवसात. हे तर वर्ष भजन करून डोळा लागत नाही. असं ते नकली वारकरी दिसाल फार भारी दिसतात, अगदी थोड्या दिवसाकरता आलेले असतात ते. तसं ब्रह्मदेव नकली गोपाळ झाला. देवाच्या लक्षात येत नाही वही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. लक्षात आलं देवाच्या ते. देवाने काला वाटप करत असताना बरोबर ब्रह्मदेवाचा हात चुकवला, नाही काला दिला, बाकीचे लाड पूर्ण केले. पण काल्याचा आनंद फक्त गोपाळांना, बाकी कोणालाच नाही. जसा तो मला आवडतो तसा बाकी कोणीच आवडत नाही. रमा माझ्या भक्ताची राणी, रमा हा आता घरातला आलंय प्रकरण. रमा माझी पट्ट्याची राणी, पट्टाची राणी, त्या म्या शेवीशी लाविली चरणी. ती म्या सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपी. भक्त शिरोमणी गोपिका. बघा बरं, स्त्रीच आहे की नाही. लक्ष्मी मातेनं सगळ्यांचा परित्याग केला आहे आणि एका भगवंताचा स्वीकार केला. हे असो मुकुंदी स्थिरावरी लक्ष्मी जैसे. सगळ्यांचा परित्याग केला आणि भगवंताची सेवा केली. ते अभिमान सांडोणी पांडवा, सर्वस्वी करून सेवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी तरी श्रीच आहे ना, आणि गोपिका गवळणीसुद्धा श्रीच आहे की नाही. पण नाही, गोपिका यथावर्ज गोपिका नाम, त्या जान वेद गरिबीच्या श्रुती, त्यांच्यासारखी भक्ती जगात कोणी केली नाही. म्हणून गोपिका भगवंताने खांद्यावर वाहिल्या, खांद्यावर. आणि लक्ष्मी श्रीमंताची मुलगी आहे, तर तिला सांगितलं काय नाही, फक्त पायच्या पाहिजे. पाय लक्ष्मीच्या हाती, एवढंच काम दिलं, बाकी काही नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एवढं देवाचं भक्तावर प्रेम आहे.
पण जगामध्ये सगळ्यात मोठी पदवी कोणती? ज्ञानी भक्त. सगळ्यात मोठी. याच्या पलीकडे काही नाही. दारिद्र्य असलं तरी चालेल, विपन्न अवस्था असावी, किती फार मोठं सुख आलं आणि भक्त नसेल तर काय आहे? आणि भक्त जर असेल तर बाकीचं काही नसेल तरी चालतं. भगवान म्हणतात, अरे माझी भक्ती नाही करत आणि चांगला श्रीमंत आहे, काय गरज आहे त्याची? माझी भक्तीवीन जळो ते जे आले पण. अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही, विद्या केवयसा. किंवा श्रीमंत फार मोठा आहे, कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य जनी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावगा सोस का वहावा, का रूपवयसा माझा, आथिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते, अथवा कुळ जाती गौरव. हे सगळंचं सगळं शून्य आहे. शरीर चांगलं आहे, प्राणच नाही त्याच्यामध्ये. तसं भक्ती नाही, बाकी सगळं आहे, देवाला ते आवडत नाही. तुझं देखता भीष्माच्या पणी, म्या हरी घेऊन रणांगणी, वा म्या हारी घेऊन रणांगणी, वाचविला कोदंड पाणी, वाचविला कोदंड पाणी, भक्त चूडामणी अर्जुन. भक्त चूडामणी अर्जुन. भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे. सगळ्या भक्तामध्ये सर्वात शिरोमणी कोण असेल? चूडामणी म्हणजे काय? ज्या रत्नाच्या पलीकडे आता कोणतंच रत्न नाही, जे मस्तकावर परिधान केलं जातं की नाही. म्हणून आचार्याने आपल्या ग्रंथाचं नाव काय दिलं? विवेक चूडामणी. किंवा हाच एक अर्थ आला आहे बघा, तो होय भक्तीच्या मुकुटी चूडारत्न, अशी ओवी 14व्या अध्यायामध्ये आली आहे. जो माते सेवी किरटी, तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी, तैसा माते ज्ञानाची दिठी, माते सेवी जो किरटी, तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चूडारत्न. ज्या रत्नाच्या पलीकडे कोणतं रत्न नसतं की नाही, त्याला म्हणतात चूडारत्न. ते चूडारत्न आहे. आणि तसा अर्जुन हे भक्तामध्ये भक्तराज शब्द वापरला. बरं, वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा म्हणायचे, बुवा भक्तराज शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये फक्त 2दा आला आहे, फक्त 2दा. बाकी दुसरीकडे कुठं नाही आला. पुंडलिक रायांकरता आला आहे बघा, आला पुंडलिक भक्तराज, त्याने साधी येले सर्व हे काज. तिथे एक आला आहे, किंवा पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर, ते पुंडलिक रायांकरता आला. आणि ज्ञानेश्वरीमध्ये आला आहे तो भक्तराज अर्जुनांकरता, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरटी परिसतासे 4थ्या अध्यायामध्ये. त्यानंतर सरळ 18व्या अध्यायामध्ये, मग सावळास कंकण, बाहो पसुर्णी दक्षिण, आलिंगीला स्वशरण भक्तराज. तो 2दाच आला आहे. सगळ्या बाकीचे सगळे भक्त आहे, आणि त्या भक्तामध्ये भक्तराज अर्जुन राजा आहे, राजा. आणि मग देव आपल्या भक्तासाठी काहीही करू शकतो. इतिहास आपल्याला माहिती सर्वांना. युद्ध ठरलं, शकुनीच्या समोर दुर्योधन म्हटला, मामा निकाल आपल्याच बाजून लागणार आहे म्हणे. युद्धाच्या अगोदर हो म्हणे, आपलं सैन्य जास्त आहे. अरे रात्रीत मतदान फुटू शकतं म्हणे. हा असा विश्वास देऊ नको म्हणे, काही सांगता येत नाही. लोक प्रचार करताना आपला नाश्ता करतात, शिक्का मारताना नेमका ज्याला मारायचं त्यालाच मारतात म्हणे, काही सांगता येत नाही. 11 अक्षेनी सैन्य जर असेल तर विजयाची शक्यता नाही. मग एक पृथ्वीवर राजा असा आहे, द्वारकाधीश भगवान कृष्ण, आणि अजून ते कोणत्याच पक्षात नाही म्हणे. ते ज्या पक्षात जातील त्यांचा विजय निश्चित आहे. तू लवकर जा आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न कर. अहो म्हणे, मी त्यांना आता पकडण्याचा प्रयत्न केला होता, सोडून दे म्हणे. जायला काय हरकत आहे? राजनीतीमध्ये कधी पण समीकरणं बदलू शकतात. बरं, राजकारणामध्ये कोणीच कोणाचा पक्का सदैव मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. समान कार्यक्रम आला की सगळे मित्र शत्रू समान होऊन जातात. समशत्रूच मित्रेच, ते होऊन जातात सगळं. ते फक्त स्वार्थ आला पाहिजे म्हणे तिथं. जाऊ द्या, विषय सोडून द्या. भगवान मला मी शस्त्र धारण करणार नाही. युक्तीच्या फार झाल्या तर 4 गोष्टी सांगेल. दुर्योधनाच्या मनात धाकधूक वाढली. अर्जुनाला मागण्याचा पहिला मान मिळाला. आणि जर अर्जुनाने 56 कोटी यादव मागितले तर देवाला नाईलाज म्हणून आपल्याला आपल्या पक्षात घ्यावं लागेल. आणि देव काम काय करणार? काम काहीच नाही. काकडा नाही, पारायण नाही, हरिपाठ नाही, कीर्तन नाही, पंक्तीला पहिले हजर, असं होईल की नाही? पण भक्तराज अर्जुन होते त्याने बाकी सगळे बाजूला सारले आणि देवाला निवडलं. आणि देवाची प्रतिज्ञा काय होती? मी शस्त्र धारण करणार नाही. ती बातमी भीष्माचार्यांना कळाली आणि भीष्माचार्यांनी मनात प्रतिज्ञा केली, देवाची प्रतिज्ञा मोडायला देवाला भाग पाडल्याशिवाय मी सुद्धा राहणार नाही.
भक्तच आहे की नाही. आणि असं निकराचं युद्ध केलं, अर्जुनाला काहीच करता येईना. एक प्रसंग असा आला की आता पांडवांचा पराभव होईल, भगवान खाली उतरले, सुदर्शन चक्र प्रगट केलं, शस्त्र आता धरलं की नाही. आणि भीष्माचार्यांना मारायला धावले, अर्जुनाने अडवलं. म्हणे देवा प्रतिज्ञा गेली म्हणे खड्ड्यात. म्हणे आशा तर लय गेलेलं आहे म्हणे, एक काय म्हणे आशा बऱ्याच, मी प्रतिज्ञाच करत असतो मोडण्यासाठी. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाचं रक्षण केलं. आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी देवाने आपली प्रतिज्ञा मोडून टाकली की नाही. म्हणजे प्रतिज्ञा मोडणं हे खरं लांछन आहे, कमीपणाचं आहे. पण भक्त समोर आला तर मग भूषण आहे, मग मात्र तो गौरवच आहे. भगवान म्हणतात, पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे, तैसे शरीरी हन करमे, तो भक्त ऐसा गमे, परी आंतर प्रतिती धर्मे मीच झाला. तसं शरीराच्या कर्माने पाहिलं तर लोकाला गमे म्हणजे वाटणे. तो भक्त कारण तो पूजा करतो, देवाची यात्रा करतो, देवाला नैवेद्य तयार करतो, अशा शारीरिक कर्मामुळे व्यवहारामुळे तो लोकाला भक्त असा वाटतो. पण तो भक्त जसा आहे तसा तो ज्ञानीसुद्धा आहे, तसा तो परब्रह्म स्वरूपाचा आहे. कसा? परी आंतर प्रतिती धर्मे, प्रतिती म्हणजे अनुभूती, आणि अनुभूतीच्या धर्माने म्हणजे योगाने. पण कोणती अनुभूती? ज्याला स्वानुभूती, ज्याला आत्मानुभव म्हणतात, त्या अनुभवाच्या अंगाने विचार केला तर मी झाला असं नाही, मीची झाला, तो मत स्वरूपालाच प्राप्त झालेला आहे. मात्र शरीराने संस्काराने तो भक्तीचे कर्म करतो. त्याचा आणखीन काय विचार आहे ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.